नमस्कार मंडळी. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आपण ज्योतिषशास्त्राचा विचार केला तर जन्माची वेळ आणि जन्माचा वार याबद्दल खूप काही सांगत असते. जन्मकुंडली ही जन्मतारीख, जन्मवार आणि त्या वेळेनुसारच बनवली जाते. ज्योतिषशास्त्रामध्ये या कुंडलीलाच पाहून त्या व्यक्तीचा भविष्य, त्या व्यक्तीचा स्वभाव याबद्दल सांगितले जाते. त्यामुळे ज्योतिषशास्त्रानुसार हे सर्व सांगणे खूपच सोपी गोष्ट आहे. तुमचा जन्माचा वार सांगतो तुमची श्रीमंती आणि तुमचे भविष्य. तुमच्या जन्मवार सांगणारा आता तुमचे खरे भविष्य. तुम्ही कधी विचार केला आहे का, काही लोकांना लहान वयातच स्थैर्य मिळतं, तर काहींना आयुष्यभर संघर्ष का करावा लागतो? काहीच्या हातात पैसे पटकन येतो, पण टिकत नाही. काही जण हळूहळू, शांतपणे पण कायमस्वरूपी संपत्ती उभी करतात. हे सांगणं फक्त नशीब आहे का? आपण सगळं नशीब म्हणून सोडून देतो. पण खरं सांगायचं तर आपल्या जन्माच्या दिवशी आपल्या आयुष्याची एक विशिष्ट ऊर्जा ठरलेली असते. कारण तो फक्त कॅलेंडरवरील दिवस नसतो, तर त्या दिवशी राज्य करणाऱ्या ग्रहांची एक वेगळी शक्ती असते. ही शक्ती आपल्याला स्वभावात उतरते, आपल्या विचारामध्ये मिसळते, आपल्या नात्यावर परिणाम करते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या पैशाच्या प्रवाहावरही प्रभाव टाकते. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत, तुमचा जन्म कोणत्या वाराला झाला आणि कोणत्या महिन्यात झाला आहे आणि त्या वाराने आणि महिन्याने तुम्हाला कोणती अदृश्य ताकद दिली, जी ताकद कदाचित तुम्हालाही अजून पूर्णपणे माहिती जाणवलेली नाही. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तसेच बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करीन तेव्हा त्यांचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक व्हिडिओ मिस करणार नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यामुळे कदाचित तुम्ही स्वतःला आज काहीतरी असं जाणून घ्याल जे तुमचा आत्मविश्वास कायमचा बदलून टाकेल. पहिला, जर तुमचा जन्म सोमवारचा असेल तर तुमच्यावर चंद्राची छाया असते आणि चंद्र म्हणजे भगवान, भावना, संवेदनशीलता, कल्पनाशक्ती आणि अंतर्ज्ञान. आणि सोमवार जन्मलेले लोक बाहेरून शांत दिसतात, पण आतून खूप खोल असतात. त्यांना लोकांच्या भावना पटकन समजतात, म्हणून ते कुटुंबाला जोडून ठेवतात. पण त्या संवेदनशीलतेमुळे ते जास्त दुखावले जातात आणि पैशाच्या बाबतीत त्यांना अचानक फायदा मिळू शकतो, पण भावनिक निर्णयामुळे तो टिकवण्यात अडचण येते. म्हणून त्यांनी मन स्थिर ठेवण्याची सवय लावली तर त्यांची नशीब झपाट्याने बदलू शकतं. जर तुमचं जन्मावर मंगळवारी असेल तर तुमच्यात मंगळाची ज्वाला आहे, जी धाडस, आत्मविश्वास आणि हार न मानणारी वृत्ती दिसते. मंगळवारी जन्मलेले लोक जिद्दी असतात आणि स्वतःच्या बळावर उभे राहतात. पण रागावर नियंत्रण ठेवणं त्याच्यासाठी आवश्यकता असतं. कारण चुकीच्या क्षणी घेतलेला आक्रमक निर्णय नुकसान करू शकतो आणि जर त्यांनी ऊर्जा योग्य दिशेला वापरली तर ते नेतृत्वाच्या स्थानावर पोहोचू शकतात. जर तुमचा जन्म बुधवारी झाला असेल तर तुमच्यावर बुधाची कृपा असते, जी बुद्धिमत्ता, संवादन कौशल्य आणि व्यवहार कुशलता देते. बुधवारी जन्मलेले लोकांना पटवून देण्यात हुशार असतात. त्यांना संधी ओळखता येतात, पण कधीकधी जास्त विचारामुळे संधी हातातून जातात. म्हणून त्यांनी आत्मविश्वासाने पहिलं पाऊल उचलण्याची सवय ठेवली तरच पैसा आणि यश दोन्ही त्यांच्या दिशेने येऊ लागतात. जर तुमचा जन्म गुरुवारी झाला असेल तर गुरुची ऊर्जा तुमच्यात आहे, जी ज्ञान, विस्तार आणि सन्मान देते. गुरुवारी जन्मलेले लोक सुरुवातीला संघर्ष करतात, पण उशिरा मोठं आणि स्थिर यश मिळवतात. त्यांना समाजात मान मिळतो आणि जर त्यांनी स्वतःच्या ज्ञानावर विश्वास ठेवला तर त्यांच्या आयुष्यात इतरांसाठी मार्गदर्शक ठरू शकतात. जर तुमचा जन्म शुक्रवारी झाला असेल तर शुक्राची ऊर्जा तुम्हाला आकर्षण, सौंदर्य आणि भौतिक सुखाकडे खेचते. तुम्ही लोकांना सहज आकर्षित करता, पण खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असतं. कारण पैसा येतो, पण ते टिकवणं तुमच्या शिस्तीवर अवलंबून असतं. आणि जर तुम्ही संतुलन साधलं तर तुम्ही आयुष्यात आराम आणि सन्मान दोन्ही मिळवू शकता. जर तुमचा जन्म शनिवारी झाला असाल
तर शनीची परीक्षा तुमच्या आयुष्यात असते आणि तुम्हाला सुरुवातीला संघर्ष करावा लागतो, पण जे मिळतं ते कायमचं मिळतं. कारण शनी आधी घडवतो, मग देतो आणि म्हणूनच शनिवारी जन्मलेली लोक आयुष्याच्या दुसऱ्या टप्प्यात खूप उंच जातात आणि त्यांची पाया खूप मजबूत असतो. जर तुमचा जन्म रविवारी झाला असेल तर ऊर्जाची सूर्याची ऊर्जा तुमच्यात असते, जी नेतृत्व, आत्मविश्वास आणि प्रसिद्धी देते. तुम्ही वेगळे दिसता, पण नम्रता राखणे आवश्यक असतं, कारण ते टिकवण्यासाठी लोकांचा विश्वास महत्त्वाचा असतो. आता एक मोठी गुपित लक्षात ठेवा. कोणताही वार वाईट नाही आणि कोणताही सर्वश्रेष्ठ नाही. प्रत्येक वारांची स्वतःची परीक्षा आणि स्वतःची बक्षीस असतं. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या वाराची शक्ती ओळखून त्यानुसार सवयी बदलता, तेव्हा आयुष्याचा वेग बदलतो. मोठा बदल येण्याआधी काही संकेत मिळतात. जुनी नाती दूर होतात, नवीन विचार जन्माला येतात, अचानक एकटेपणा जाणवतं, पण आतून ताकद वाढते. आणि हे संकेत असतात की तुमच्या आयुष्यातील पुढचा टप्पा सुरू होतो आहे. आपण आपल्या वारांची शक्तीला ओळखून त्यानुसार काम करावे, कारण ग्रह दिशा देतात, पण पाऊल तुम्हालाच टाकायचं असते. आणि ज्या दिवशी तुम्ही स्वतःची ऊर्जा स्वीकारता त्या दिवशी नशीबसुद्धा बदलायला सुरुवात होते. तसेच मित्रांनो, व्यक्तीचा स्वभाव त्यांच्या जन्मतारखेवरून पाहिला जातो. मात्र व्यक्तीचा जन्म महिना स्वभावासाठी तसेच त्याच्या व्यक्तिमत्वासाठी महत्त्वाचा असतो. त्यामुळे जानेवारी ते डिसेंबर या सर्व 12 महिन्यात जन्मलेल्या लोकांचा स्वभाव, त्याचा जन्म माहिती महिन्यानुसार कसा असतो हे ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घेऊया. जानेवारी महिना, या महिन्यात जन्मलेले लोक अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि गंभीर असतात. यांना शिकायला आणि शिकवायला आवडते. इतरांच्या कमतरतेकडे जास्त लक्ष देतात. हे लोक खूप कष्टाळू असतात आणि खूप संवेदनशील असतात. इतरांना खुश कसे ठेवायचे हे त्यांना चांगली माहिती असते. फेब्रुवारी महिना, यांना नेहमी वास्तवात जगायला आवडते. ही माणसे फार बुद्धिमान आणि चतुर असतात. आपले धैर्य पूर्ण करण्यासाठी ते खूप मेहनत करतात. यांचे व्यक्तिमत्व मात्र बदलत राहते. हे नाती अगदी प्रामाणिकपणे निभवतात. याचा परिवार तसेच मित्र परिवार फार मोठा असतो. यांना मित्रांसोबत फिरायला खूप आवडते. लहान सहान गोष्टीवर यांना लवकर राग येतो. मार्च महिना, या महिन्यात जन्मलेली माणसे आकर्षक व्यक्तिमत्वाची असतात. यांचा स्वभाव लवकर उलगडत नाही. यात अतिशय शांतप्रिय असतात. ही माणसे संवेदनशील आणि सेवाभावी असतात. यांच्यातील विश्वासू गुणामुळे यांना मित्र जास्त असतात. यांना घराची सजावट करण्याची आवड असते. एप्रिल महिना, या महिन्यात जन्मलेली व्यक्ती जीवनात सक्रिय राहून पुढे जाणारी असते. यांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते. या व्यक्ती इतरांची मदत करण्यास नेहमी तत्पर असतात. यांना धाडसी कामे करायला आवडतात. यांची स्मरणशक्ती चांगली असते. कधीकधी गडबडीत निर्णय घेऊन पश्चाताप करण्याची वेळ मात्र यांच्यावर येते. परंतु हे मनाने खूप खंबीर असतात. मे महिना, ज्यांचा जन्म मे महिन्यात झालेला आहे, ती माणसे थोड्या जिद्दी स्वभावाचे असतात. यांचे विचार स्थिर असून इतरांना प्रभावित करतात. ही माणसे फार कष्टाळू असतात. प्रत्येक काम व्यवस्थितपणे पूर्ण करतात. त्यांना राग लवकर येतो. जून महिना, ज्या लोकांचा जन्म जूनमध्ये झाला त्यांना चांगली दूरदृष्टी असते. ही माणसे नेहमी विनम्र असतात. की व्यक्ती उत्तम वक्ता असते. सतत नवीन गोष्टी यांच्या डोक्यात सुरू असतात. कामासंबंधी जास्त विचार करीत असतात
अत्यंत संवेदनशीलता असतात, तसे सतत बोलत राहणारी असतात. ही माणसे इतरांकडून खूप अपेक्षा ठेवतात आणि अपेक्षा पूर्ण झाले नाही तर राग आणि चिडचिड करतात. जुलै महिना. या महिन्यात ज्यांचा जन्म झाला त्यांना समजून घेणे थोडे अवघड जाते. या व्यक्ती अत्यंत शांत स्वभावाच्या परंतु तणावात असताना उत्तेजित होणारे असतात. ही माणसे खूप प्रामाणिक आणि भावनिक असतात.